नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे 7th मे 1:18 आणि 2:30 वाजता माझी गाडी येणार आहे. ॲज आय टोल्ड यू ऑल येस्टरडे की मी साताऱ्याला चालले फॉर पारुका महासंगम. आणि त्यासाठी मी तुम्हाला रात्री सांगितलेलं ना की मी एक पाऊच रेडी करणार आहे. सो हा एक पाऊच मी रेडी केला आहे, ज्याच्यामध्ये माझा फेस टोनर आहे, बॉडी वॉश आहे, माझं नाईट रुटीनचं सगळं सामान आहे, स्क्रब आहे, माझे स्लीपिंग मास्क आहे, ब्रश टाकलं आहे मी, कैलाश जीवन मी वापरते मी ते ठेवलं आहे, आणि हे माझं मेकअप रिमूव्हर, मिसेलर वॉटर आणि वेट टिश्यूज मी ऑन द वे जाताना घेईन, कारण जे घरात आहेत ते आता कमीच राहिले 3-4, सो मी ते कॅरी नाही करणार आहे. आणि ही माझी फॅनी बॅग आहे, ही पण मी घेऊन जाणार आहे. माझी आणखी एक ही क्रीम आहे, म्हणजे हा सिरम आहे माझा, सो नाईट रुटीनचा, तो ठेवणार आहे. अँड मी ना ॲक्च्युली हा कॅमेरा घेऊन जाणार होते, पण आता विचार केला नको, मला म्हणजे ऑपरेट करता येतो पण इतका नाही येत प्रोफेशनली. सो मी ह्याच्यानंतर एक सिरीज, ट्रॅव्हल सिरीज प्लॅन करते, तेव्हा मी तो कॅमेरा घेऊन जाणार. आणि त्याच्यासोबत ना मी एक माईक सेटअप पण घेतला आहे छान, तो पण तुम्हाला दाखवून देते. सो हा माझा न्यू माईक आहे. आता ती ट्रॅव्हल सिरीज कोणती असणार आहे, कोणत्या लोकेशनची असणार आहे हे तुम्ही गेस करा. अँड मी ना आता चिकन थाली ऑर्डर केली आहे. जेवण आलं की मी जेवणार, थोडंसं आवरणार, म्हणजे तसं मी घर आवरलं सकाळी, जरा लेट उठले कारण रात्री मी एडिटिंग करत बसलेले. बट नेव्हर माइंड, आता माझं ऑलमोस्ट पॅकिंग डन आहे. अँड आपली जी झाडं आहेत बाहेर तुम्हाला दाखवते, जे मी प्लॅन्स आणलेले, हे बघा दिसतात. हे प्लॅन्स आपल्याला वॉचमॅन काकांच्या इकडे ठेवायचे आहेत, कारण गेल्या वेळेस ना मी आंटीला सांगून गेलेले की आंटी प्लीज ध्यान रखना, पण त्यांनी नाही ठेवलं लक्ष आणि माझी सगळी झाडं जळाली. पण ह्यावेळेस मी रिस्क नाही घेणार. माझी ही झाडं मी सिक्युरिटी गेटकडे ठेवणार आहेत. ते काका म्हणाले तुम्ही इथे ठेवून जा, मी रोज पाणी घालतो आणि आल्यावर तुम्ही घ्या. सो आता ही झाडं तिकडे ठेवायची आहेत. सो जेव्हा बॅग मी बाहेर घेऊन जाणार तेव्हा त्यांना पण फोन करते, ते येतील आणि झाडं घेऊन जातील. आणि इतका अमेझिंग पाऊस पडलाय, तुम्हाला समोरचा थोडासा व्ह्यू दाखवते. ही आहेत आपली झाडं आणि ही आहे बिल्डिंगची झाडं. आणि हे आपलं घर. ही आहे मी आणि बॅग, इकडे काही कपडे, आणि ही माझी एक मागची विंडो आहे. सो इथून पार्किंग दिसतं. ही ब्लू बॅग ज्याच्यात आपण सगळं सामान ठेवलं आहे. आणि आता आपण हा पाऊच मोठ्या बॅगेत ठेवू. आणि आता आपण जरा ग्रीन टी घेऊया, म्हणजे खूप इच्छा होती ग्रीन टी घ्यायची. सो कॅन यू बिलीव्ह ऑर्डर डिले झाली आहे. इट इज अरायविंग इन 30 minutes आणि आत्ता वाजलेत 1:30. चहा ठेवते. ओ गॉड, आता मी काय बोलू. 1:30ला म्हणजे येणार 1:30ला आणि खाऊन पटकन गाडीत बसायचं. कधी ऑर्डर केला माहितीये मी, 1:45ला. चहा झाला की टोस्ट खारी खाते, तेवढंच माझं दुःख कमी होईल की माझी चिकन थाली लेट येते. बट इट्स ओके. बघा, हे माझे फेवरेट टोस्ट आहेत, मम्मीने उल्हासनगरवरून आणलेले. हे आम्ही एक वेळेला 5-5 खाऊन जातो, बिकॉज हे केक रस्क आहे अँड माझं खूप फेवरेट आहे. सो आता मी तेच करणार. कुठे मी चिकन थाली खाणार होते आणि कुठे मी चहा टोस्ट खाते, पण ठीक आहे, हे बी सही आहे. हे पण माझं फेवरेट आहे. मी लहान होतो तेव्हा आम्ही आमच्या इथे खूप बेकरीज आहेत उल्हासनगरमध्ये, तेव्हा आम्ही रेग्युलरली बेकरीजमध्ये जायचो, टोस्ट आणि खारी घेऊन यायचो. तेव्हा टोस्टचं पॅकेट 5 रुपीजला मिळायचं, कॅन यू बिलीव्ह. आणि हे टोस्टचं पॅकेट मिळतं 70 रुपीजला. ऑल्सो आपली चिकन थाळी आलेली आहे. खूप डिले झालं. दूसरा ऑर्डर दे दिया ना मैडम, जो अल्टामेट में चला गया वहाँ पर फिर आधा घंटा. ठीक आहे, चलो पेमेंट करते. सो मी जरा पेमेंट करते त्यांना आणि मग परत ब्लॉग स्टार्ट करते. बोल दो. थँक्यू, बाय. आणि हे बघा, हे आपलं पार्सल आलेलं आहे. सो जरा आपली चिकन थाळी पटपट ओपन करून खाऊया. माझी चिकन थाळी आलेली आहे. येस, आय एम व्हेरी हॅपी. मला इतकी भीती वाटत होती की जर हे एंड मोमेंटला आलं तर हे कॅरी करावं लागेल. भूक पण लागलेली. सो चिकन थाळी अँड ह्यात आहेत कोंबडी वडे. सो कोंबडी वडे मी 2 तर खाणार ॲटलिस्ट. ती वडे 4 आलेत, 2 कॅरी करते. ॲक्च्युली ना मी प्लेट वेस्ट केली. प्लेट वेस्ट करायची गरज नव्हती. हे बघा, हे असंच आलं आहे डिरेक्टली. सो पण असू दे, इट्स ओके. आता झाली तर झाली.
आता जरा खायला सुरुवातच करते मी डायरेक्टली विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम. आपण वाव, चिकन मस्त आहे, सिरियसली मस्त आहे. कोंबडी वड्यासोबत खाऊन बघूया. टेस्ट छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे. आता जेवण घेते, खूप भूक लागली आहे. प्लस वाजले 2:08. 2:30 पर्यंत गाडी येईल. त्याच्यात मला जेवून पटकन निघायचं. झाडं जी आपली आहेत प्लांट्स ते पण द्यायचे सिक्युरिटी काकांकडे. सो बाय फॉर नाव. आणि आता भांडी घासून घ्यावे लागतील कारण मगाशी मी सोयाबीन बनवलं ते आणि हा जो कचरा आहे तो पण आपल्याला बाहेर ठेवावा लागेल. आणि हे जे मी ताट काढलेलं, ताट, चमचा, वाटी, हे सगळं पण घासून घ्यावं लागेल. प्लस चेंज करायचे आहेत कपडे. आता पटपट कामं करून घेते. त्या चपात्या पण फॉइलमध्ये पॅक करूया कारण की रस्त्याने जाताना कुठे ना कुठे खायला थांबणार. सो मी ते फूड वेस्ट नाही करू शकत. हे बघा, ह्या 2 चपात्या उरल्या की आपण मस्त फॉइलमध्ये बांधून. भांडी घासून झालेली आहेत. लाईट बंद करूया आणि ह्या 2 चपात्या ह्या पिशवीत ठेवूया ज्याच्यात मी सगळे स्नॅक आयटम घेतले. आता मी रेडी होते कारण किती वाजले, 2:27 ऑलरेडी झाले. ते दादा आता येतील 2:30ला. त्यांना सांगते मला 10 मिनटं लागतात. हा आहे माझा आउटफिट. हे मी घालणार आहे ट्रॅव्हलिंग. आय एम रेडी अँड ही माझी हँडबॅग आहे. हा आपला आणखी एक फोन आहे. हा माझा दुसरा फोन आहे. हा मी टाकते आतमध्ये. माझी हँडी बॅग. त्या बॅगेला झिप लावायची. हा दरवाजा बंद करायचा आहे. ओ गॉड, सो मेस्ड अप यार. या रूमचा फॅन लाईट ऑफ. ही बॅग आता डायरेक्टली मी डोरवर ठेवते. ही बॅग जरा बाहेर काढून ठेवूया. तिकडचं दार लावूया. मी निघते घरातून. तुम्ही पण देवदर्शन करा एकदा, मी पण करते. चलो जी. वायफाय बंद, लाईट्स ऑफ. गीझर चेक करूया एकदा. गॅस ऑफ. फायनली हा लाईट पण ऑफ. चप्पल घालून. कॅमेरा उलटा झालेला. बट आता फायनली आय एम लिव्हिंग फ्रॉम माय बिल्डिंग. मी किती घामाघूम झाले बघा जरा. कारण जेवण लेट आल्यामुळे ना माझी खूप कामं जरा डिले झाली. पण नेव्हर माइंड. आता अशोक काका आहेत आमचे सिक्युरिटी काका. त्यांना मी सांगणार आहे की ते प्लॅन्स तुम्ही घेऊन ठेवा कारण मी आता जरा घाईत आहे. काका झाडं उचलून घेता का प्लीज? हां हां, हे घ्या ना. आणि हे आपले गाडीवाले दादा आलेले आहेत. अँड आता आपण काका प्लीज तेवढं घेऊन ठेवता. 3 आहेत. हाय करा ना माझ्या ब्लॉगला. सो चला बाय. हां 7 days लक्ष ठेवा. आणि घेऊन ठेवणार ना मागच्या साईडला. चला आपण आता मुकुंद दादांना बॅग दिलेली आहे आणि गाडीत बसूया. आणि बसले बाबा. चलो. आता इकडच्या नंतरचं रुटीन असं आहे की इथून मी मानसीला पिक करणार आहे. म्हणजे आपली अमृता, मानसी नाईक. सो मानसीच्या घरी जाते आता. म्हणजे तिच्या बिल्डिंगच्या खाली जाणार आहे. आता डिरेक्टली तिकडे जाऊन भेटते कारण मला मॅप लावायचा आहे तिच्या घरचा. टिल देन गणपती बाप्पा मोरया. आता जर्नीला सुरुवात करूया. आता मानसीच्या घरचा मॅप लावलाय अँड हेडिंग टुवर्ड्स हर. आता मानसी भेटली की आपण भेटूया. सी यू. आणि आता
मानसीला पिक केलेलं आहे. आता जाऊ जोगेश्वरीला. हाय मानसी, युअर टॉप इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आणि विक्रांतला पिक करायचं आणि तिकडून आमचे जे बाबा आहेत चारुदत्त भागवत त्यांना पिक करणार आहोत. सो आता डिरेक्टली हेडिंग टुवर्ड्स विक्रांतला लाईव्ह लोकेशन सेंड करते मी, त्याला सांगितलेलं मी करणार आहे. सो लेट्स डू इट. ब्लॉग सुरू आहे. नाही तो कट करेल. मानसी आपल्याला विक्रांत भेटलेला त्याबद्दल विक्रांतबद्दल काय बोलू आता, काहीच नाही बोलायला. ऍक्च्युली मानसी पुण्यातून ताईच्या गाडीत शिफ्ट होणार आहे आणि विक्रांत आता आम्हाला भेटलाय. माझा एक कॉल आलाय, तो उचलून मी तुम्हाला जरा परत भेटते. आणि आमचा विक्रांत आलेला आहे गाडीत. सो मानसी सॉरी का मानसी खरं काहीतरी बोलत होती पण नंतर ती विसरली आणि पावसाचं वातावरण झालं, एकदम ढगाळ झालंय. तुम्हाला दाखवते. आता ना आम्ही किती मिनिट आहे बाबांच्या लोकेशनला. आता आम्ही विक्रांतला पिक केलं ते तुम्हाला सांगितलंच. आता बाबांना पिक करणार. बाबांना पिक करण्यासाठी अजून 19 मिनिट्स आणि त्यानंतर डिरेक्टली टू सातारा. आणि साताऱ्याला पोचायला 6-7 तास तुम्ही आरामात पकडा. सो एकदा हायवेला लागलो की मग मजा आहे. जर आता आम्हाला ट्रॅफिक लागलं तुम्हाला दाखवते. एक तर हा सिग्नल आहे पण सिग्नल प्लस ट्रॅफिक असं आम्हाला जरा लागलंय. हे विक्रांतमुळे झालंय खरं, त्याच्या इथून रस्ता त्याने आम्हाला सांगितला नाही म्हणून. मानसी बनली आज गुगल मॅप. कमी पडतंय ड्युरेशन. मानसी तू माझं हे नेहमीच गोड दिसतेस पण सिरियसली मला टॉप खूप आवडलाय. आणि मी बाबा दिसतील म्हणून दिसले बाबा ते लेफ्टला बघा ग्रीन शर्ट मध्ये. हे आमचे बाबा. आता तुम्हाला आमचे बाबा दिसलेच. आता आमचे 4 मेंबर्स आमच्या गाडीमधले झालेत पिक करून. म्हणजे बाबा आता बसणार, त्यांचं सामान आम्ही ठेवतोय मागे आणि मग फायनली आम्ही निघू साताऱ्यासाठी. ओ गॉड. वातावरणात ना ग्लुमी रोमॅन्टिक वातावरणात आता आम्ही चाललो उन्हात, कडक उन्हात. हो कडक उन्हात सिरियसली. आणि आमची ना बॉम्बे सोडायची इच्छा नाहीये असं मला वाटतं. हॅलो बाबा. चला गणपती बाप्पा मोरया. मला माहितीये इतका फुल फ्लेश पाऊस पडतोय बाहेर बघा. आता मे महिना सुरू आहे पण हा जो काही पाऊस लागलाय आम्हाला तर मजा आली आहे. हा पाऊस साताऱ्यात पण पडला पाहिजे मग येईल मजा, कारण साताऱ्यात खूप ऊन आहे. तिकडे अजून काही पाऊस पडलेला नाहीये. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. मला इतकं टेन्शन आलेलं की उन्हात ट्रॅव्हल करायचं वगैरे, पण ऊन कसलं काय हे जे काय पाऊस पडतोय इतकी मजा येते. कसं वाटतंय सगळ्यांना? खरं पिकनिकच आहे. आय होप पिकनिक सारखंच काम होऊ दे मजेमध्ये. काही टेन्शन नसेल. आणि गेल्या वेळेस आमचं एक हॉटेल होतं महाराजा नावाचं, पण यावेळेस आम्हाला काहीतरी एक रिसॉर्ट दिलाय आणि तिकडे मागेच लेक का डॅम आहे. सो जर ते लोकेशन आमचं राहण्याचं असेल तर एक नंबर होईल आणि पाऊस पडला पाहिजे. एवढीच मजा करू आम्ही. कोर्टला थांबणार आहोत. नवीन जे हायवेला झालंय ते इकडे आतमध्ये म्हणजे थोडस. सो इथे काहीतरी चहा पिऊ, खाऊ पिऊ आणि फ्रेशन अप होऊ आणि मग पुढचा प्रवास आम्ही सुरू करू. आणि मला पूर्वा भेटणार आहे पुण्यात, म्हणजे ऑन द वे जातानाच एक 5 मिनिटं ती भेटणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. मी खूप दिवस म्हणजे मार्च मध्ये मी तिला एप्रिलमध्ये भेटलेली आणि आता पूर्ण 1 महिना झालाय. सो आता मी पूर्वाला भेटणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. हे फूड कोर्ट आलेलं आहे. आणि आम्ही इथे उतरलो आणि मला कोण भेटले? विवेक दादा. कुठे तुम्ही? तुमची कुठली गाडी आहे? कोण कोण आहे तुमच्या सोबत?
सगळे ड्रेस मेकअप हेअर टीम. अच्छा, कोण कोण आहे हेअर मेकअप मध्ये? हेअर मध्ये ते दुसरे जण आहे आणि मेकअप का? मध्ये आपले कुणाल आहे, रोहन, आहे, हा. रोहन आहे. तर आणि आता ह्या फूड कोर्टला तुम्ही बघा आम्ही थांबलोय आणि इकडे आमची टीम पण भेटली, म्हणजे जे मानसी थोडी इकडे. चला जर आपण काहीतरी बॅगा शिफ्ट करतात, थोडं जाऊया पुढे. ॲक्च्युली ते लोक गाडीत काहीतरी करतायत, आले आता बाबा, विक्रांत आणि मानसी. मला मॅगी खायची खूप इच्छा आहे, पण मला माहीत नाही इथे मॅगी मिळते की नाही. तो बाबांचं तर असं म्हणणं आहे की मॅगी मिळेल, बट लेट्स सी मॅगी मिळते का. इथे बघा, इकडे फूड कोर्ट, या बाजूला सगळं खाण्यापिण्याचं आहेच आहे. आता आम्ही जरा ठरवतोय की काय खायचं आहे. तू काय खाणार आहे? साऊथ इंडियनच खायचं? हो. सो मी पण असं, मला ना काहीतरी नॉनव्हेज खाय. KFC आहे पुढे, बघते. कॉफी, चहा, नाही कॉफी चालेल. सो मी पण जरा कॉफी पिते, बिकॉज रोज चहा पिऊन तेच. चहाचं तर खूप ऑप्शन्स आहेत. इकडे KFC, आय एम थिंकिंग KFC घेऊ का, पण ते हेवी नाही ना होणार. मला ॲक्च्युली मॅगी खायची आहे. इथे मॅगी कुठे मिळेल माहिती नाही. सो जरा मी मॅगी शोधते. मॅगी मिळाली तर मॅगी, नाहीतर मग KFC. आता माझा एक रिसर्च झाला. मी जाऊन त्यांना विचारलं की मॅगी आहे का, तर त्यांच्याकडे ना असं डिफरंट टाईप्स ऑफ मॅगी आहे. म्हणजे एक प्लेन मॅगी आहे आणि कोल्हापुरी मॅगी. कोल्हापुरी मॅगी काय आहे, तर ते मला व्हेजिटेबल मॅगी बनवून देत आहेत. कोल्हापुरी म्हणजे थोडी जास्त तिखट, तर मला खूप तिखट नको आहे. मला जस्ट मॅगीची बेसिक टेस्ट आणि व्हेजिटेबल्स हवे, तर ते म्हणाले की आम्ही बनवून देतो. सो लेट्स टेक इट. आता मी मॅगी ऑर्डर केली. 99 रुपीजची व्हेजिटेबल मॅगी, बट ठीक आहे, फूड कोर्टमध्ये तेवढं तर चालतंच. आता जरा बसूया, कॉफी पिऊया. आणि ही कॉफी. बाबा चिअर्स. हा, कसं वाटतंय उन्हाळ्यात पावसात ट्रॅव्हल करायला? अरे बघा, म्हणून तर कॉफीची आठवण झाली लगेच. कॉफी घेतली आहे, आता मॅगी येणार आहे. ही मॅगी घेते आहे. बहुतेक आता वडापाव पण येईल. हो, वडापाव, मॅगी, वा 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 वा. आणि हा एक फूड कोर्टचा असाच एक जेनेरिक टूर. आता ना मानसीने एक चटणी घेतली, म्हणजे दादासाठी, म्हणजे तिच्या हस्बंडसाठी. सो ती मला म्हणाली की ती छान असते, तर मी पण एक पॅकेट घेतली आहे. ही चटणी वडापाव चटणी असं नाव आहे. आणि वडापाव सोबत जी आपल्याला चटणी मिळते, वडापाव सोबत जी चटणी आपल्याला मिळते ना नॉर्मली, ती ही चटणी आहे. ही खूप तिखट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता वडापाव सोबत जी चटणी असते ना, ती ही चटणी आहे. आणि त्या दादांचं म्हणणं होतं की ही खूप तिखट आहे, पण चिंटू दादाला खूप आवडते, म्हणजे मानसीच्या हजबंडला. ती लाजली. चिंटू, त्याचं नाव ध्रुवेश आहे. ध्रुवेश. हो, तुझं टॅटो दाखव ना. त्याचं नाव ध्रुवेश. आणि ना आता ही चटणी मी ट्राय करून बघणार आहे ना. आय एम शुअर मानसीची जेवणात खाण्यात टेस्ट खूप छान आहे, सिलेक्शन चॉईस खूप छान आहे, तर आय एम शुअर ही चांगलीच असणार. आता मॅगी आल्यावर भेटूया. आता जरा आपण चेक करूया मॅगी रेडी आहे की नाही. आणि रेडी झाली असेल तर मॅगी घेऊया, बिकॉज सगळे थांबले. झाली सॉरी चुकीच्या शॉपमध्ये. रेडी का मॅगी द्या. तर मॅगी रेडी झाली आहे. जस्ट आपण चेक करूया कशी आहे. एक अजून एक देशील स्पून प्लीज. हो, थँक्यू. हे आपली मॅगी रेडी आहे. आपण 3-4 जण आहोत, तर मी जरा एक स्पून एक्स्ट्रा घेतला. त्यातल्या त्यात कोणाला खायचं असेल तर खाऊ शकतात. मानसी आणि मी तर खाणारच आहोत. हे घे मानसी. गुरु दिवेकर. हा गुरु, क्या बात आहे. मग या 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 तुम्ही. आम्ही मॅगी घेतली आहे, या. हो 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 हो, ते 10 मिनिट्समध्ये इथे पोचतात. आता ना मॅगी टेस्ट करून बघूया. ही आली आहे मॅगी, आहे खूप गरम आहे. चीज का टाकलं असेल त्याला, मी बोललेली का चीज का. गुड, नाइस. आप दोनों मैगी करके बताना की हाउ इज इट. सो मी बऱ्याच वर्षांनी मॅगी खाण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. एकेकडे मला खूप आवडायचं मॅगी, आता बघूया काय चव आहे. थोडी वेगळी आहे पण चांगली आहे. कोल्हापुरी टच येतो थोडासा. हो खरंच ती म्हणते त्याप्रमाणे
कोल्हापुरी टच आहे, वेगळा आहे पण छान आहे, Yes, मस्त आहे. आणि yes. या पावसाळी वातावरणात तर उत्तम आहे. उत्तम आहे. आणि त्यात चीज पण टाकलंय त्याने. आणि मानसीचं जे डायट आहे त्याची आता मॅगी झाली आहे. आणि तिने जे हे मॅगी आणली त्याचं चीज झालंय. चीज. गुरु येतोय. तुम्ही नका. गुरुचे बाबा तुम्ही शोभले आज. आम्ही मॅगी खाऊन घेतो. ॲक्च्युली मॅगीची टेस्ट छान आहे, कॉफी पण छान होती. जनरली मला कॉफी अशी आवडत नाही, पण मला कॉफी पण आवडली. आता मॅगी खाऊ. आणि आमचे जे बाकीचे पार्टनर्स आहेत ते आमच्यापेक्षा 40 मिनिट्स वगैरे लांब होते, पण ते आता पोचलेत. म्हणजे 10 मिनिटात ते येत आहेत इकडे, सो आम्ही त्यांच्यासाठी पण थांबू. आणि हा आहे विक्रांत. चलो देन, सी यू. आता ना विक्रांतने रवा डोसा मागवलाय. कशी टेस्ट? मस्त आहे. कुठून साऊथ अँड मोरमधून आम्ही कॉफी घेतलेली, तिकडून हा डोसा घेतलाय. तो आपण टेस्ट करून बघूया. सॉलिड बुकिंग. हो, ते जू आणि बँड्राला तेच आहेत मस्त बँड्राला. टेस्ट आहे. रवा डोसा, प्लेन रवा डोसा आणि चटणी मस्त आहे. आमचे जे बाकीचे टीम मेंबर्स आहेत म्हणजे गुरु, प्राप्ती, आनंद हे येत आहेत. 1.5 मिनिटावर आहेत. तर मला म्हणाला मॅकडी, हे मॅकडीवालाच आहे ना? पण मॅगी सगळीकडेच आहे ना. ॲक्च्युली मॅकडी सगळीकडेच आहे. स्वतः आम्ही त्यांना जरा घ्यायला बाहेर आलो आहे.